विधान परिषदेच्या सगळ्या जागांचा निकाल समोरला आहे. महायुतीला यश चांगलं पाहायला मिळत आहे. नाशिकच्या जागेवरती ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले होते की महायुतीचा उमेदवार दराडे जिंकून यावे अशी सगळ्यांची तुमच्या सगळ्या नेत्यांची भावना होती, परंतु गोकुळ गीते जे आहे ते विजयी झाले. खरं हा निकाल आमच्यासाठी अतिशय धक्कादायक आहे. खूप प्रयत्न आम्ही केले. आपल्याला कल्पना जळगावला निवडणूक होती तरी पण मी एकही दिवस त्या ठिकाणी गेलो नाही. फक्त एक सभा 4-5 दिवसापूर्वी त्या ठिकाणी सर्व मतदारांना बोलून घेतलेली होती आणि नंतर मी नाशिकमध्ये होतो, नंतर ठाण्यालाही होतो, ज्या ठिकाणी सर्व मतदार एकत्रित झालेले होते. शेवटचा दिवस पूर्ण वेळ मी बूथवर त्या ठिकाणी होतो, तरीही मतदारांनी कौल आमच्या बाजूने दिला नाही. पण खरं म्हणजे या ठिकाणी महायुतीच्या जवळपास 450 पावणे 500 मतं होते. 620 पैकी पावणे 500 मतं जवळपास महायुतीचे होते, म्हणजे भाजप, सेना आणि राष्ट्रवादी तीनच पक्षाचे होते. आणि तरीसुद्धा इतकी कमी मतं पडली. खरं म्हणजे आता याचं कारण शोधण्याची आवश्यकता आहे, गरज आहे. निश्चित शिंदेसाहेबांना मी आता जाऊन भेटणार आहे. उदयजींशी माझं बोलणं झालं, त्यांचाही फोन होता. आणि का झालं, कशामुळे झालं, कोण या ठिकाणी आमच्या बाजूने उभं राहिलं नाही, हा खरं संशोधनाचाच विषय आहे. निश्चित या बाबतीमध्ये चौकशी केली जाईल. दराडे असं म्हणत आहे की माझा सगळ्यांनी मिळून विश्वासघात केलेला आहे, त्यात मग तुम्ही पण येताय, छगन भुजबळ पण येतात. मी बघितलं ते, त्यांनी माझंही नाव घेतलेलं आहे. खरं म्हणजे आता ते सध्या हारलेले असल्यामुळे थोडं वेगळ्या मनस्थितीमध्ये आहे. पण त्यांनाही कल्पना आहे, शिंदेसाहेबांनाही माहिती आहे, उदयजींनाही माहिती आहे, दादा भुसे पण होते, सर्वांना माहिती आहे की किती प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केले. आणि मी असा माणूसच नाही, माझ्या हे रक्तामध्येच नाही की एकदा ठरलं की ओठात काही पोटात काही, हे हा माझा स्वभाव कधीच नाही आजपर्यंत 40 वर्षाच्या राजकारणामध्ये. पण दुर्दैवाने आता आमचा पराभव त्या ठिकाणी झालेला आहे. याचं दुःख किंवा आम्हाला म्हणजे धक्काच आम्हाला या ठिकाणी आहे. मी आधीपासून सांगत होतो की सगळ्या जागा ह्या आमच्या निवडून येतील. 17च्या 17 जागा. विरोधी पक्षाला खातंसुद्धा उघडता येणार नाही आणि ते तंतोतंत खरं झालेलं आहे. एक नाशिकची जागा जर वगळली, पण ती पण सुद्धा त्या ठिकाणी विरोधी पक्षांना कोणालाही मिळालेली नाही. काँग्रेसला मिळालेले नाही, शरद पवार काँग्रेसला मिळाले, राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेली नाही किंवा उभाठाला मिळालेली नाही. तिथे अपक्ष निवडून आलेला आहे. आणि म्हणून विरोधकांचा अतिशय दारुण पराभव, आणि असा तसा नाही, खूप मोठ्या मताधिक्याने पराभव राज्यामध्ये विरोधकांचा झालेला आहे. भाऊ, ज्या पद्धतीनं या संपूर्ण या निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही किंवा उदय सामंत असतील, दोघेही वारंवार बैठका घेत होता. नाशिकमध्ये बैठका असतील किंवा मुंबईमध्ये बैठका असतील, परंतु आता दराडे असं म्हणतात की तुम्ही सगळ्यात नेत्यांनी घात केला. हे कितपत योग्य? त्यांचं म्हणणं खरं म्हणजे असं योग्य नाही. आतापर्यंत पराभव त्यांचा झालेला आहे, त्यामुळे ते थोडेसे, मी सांगितलं की थोड्या रागात आहे, संतापात आहेत. पण तरी पण त्यांनी असं बोलू नये, कारण ते आमदार राहिलेले आहेत, सिनियर आमदार आहेत, त्यांचे भाऊ पण आमदार आहेत, तेही बोलत आहेत. मला वाटतं हे आमच्या रक्तामध्येच नाही. मी असं कधीच करू शकत नाही. मी सांगितलं मी सांगून देईल, पण मी असं कधीच करू शकणार नाही. ही आमची संस्कृती माझी नाही आणि आमच्या पक्षाची पण नाही. मी तुम्हाला सांगतो, माझी अजिबात नाही आहे. पण आता या ठिकाणी त्यांचा पराभव झालेला आहे, त्याची कारणं निश्चित शोधली जातील. एवढी मोठी मतं महायुतीची आमची असताना, पावणे 500 मतं असताना 250 मतं मिळाली, हा खरं संशोधनाचाच भाग आहे, तपासण्याचाच भाग आहे. आणि निश्चित या संदर्भामध्ये आम्ही पूर्ण चौकशी करू. गोकुळ गीते हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे. एकनाथ शिंदे यांची देखील बोलणं झालेली आहे. स्पेशल जेटनी जे आहे ते मुंबईमध्ये दाखवणार अशी देखील माहिती मिळत आहे.